परेड विश्राम, परेड सावधान। मान्य मुख्याध्यापक सर या ठिकाणी ध्वजारोहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। एक गाडी लागलं का रे पुट्ट? नाही हो का हे थोडंसं घसटलं, दुखत गिन आहे ना? नाही नाही एवढी की नाही लागली। अबे पण 26 जानेवारी आहे, तेव्हा राष्ट्रगीत चालू होतं, तेव्हा तुमचं फोटो घेणं चालू होतं, बाकीचे सगळे उभे थांबले होते। कमीत कमी आजच्या दिवशी तरी थांबायचं होतं ना। राष्ट्रगीताचा अपमान म्हणजे देशाचा अपमान, आपल्या संविधानाचा अपमान। आजच्या दिवशी आपलं संविधान लागू करण्यात आलं म्हणून 26 जानेवारी साजरा करतो आपण। एक दिवस तरी देशाचा संविधानाचा मान करायचा। हो आम्हाला नका देऊ लेक्चर, मी माहिती आहे ना कोण आहे तर? चांगलंच माहिती, म्हणूनच सांगत आहोत तू कोण आहे हे तू पण लक्षात राहू दे। तुझ्या घरात जे पद आहे ना ते संविधानामुळेच आहे। हो जास्त नका बोलू, आम्हाला नका सांगू ते संविधान विधान, आम्हाला माहिती आहे सारं। आणि एवढं संविधानाबद्दल वाटते तर दिल्लीमध्ये संविधान जाळलं होतं तेव्हा कुठे गेला होता तुमच्यातला भीमसैनिक? संविधान कोण्या एका समुदायासाठी नाही आहे, संविधान सगळ्याले सारखे हक्क देते, कोणावरच अन्याय होऊ नाही देते। मग तो सामान्य माणूस राव का संसदेचा, साऱ्याचंच रक्षण करतो। संविधानाले मानणारा राव का न मानणारा राव, प्रश्न आहे संविधान जाळलं त्याचा। जसं तुम्हाला राष्ट्रगीताबद्दल प्रेम नाही आहे तसं त्याला संविधानाबद्दल प्रेम नाही, तर त्याच्यातनं तुमच्यात जास्त फरक नाही आहे। आपण काही चुकीचं बोललो का? आपलं माहित नाही लेका, पण हे बरोबर बोललो। आपण कितीही मोठा असलो तरी देशापेक्षा मोठा नाही होऊ शकत, त्यामुळे असं वाटून राहिलं का आपण देशाचा आणि संविधानाचा अपमानच केला। अबे पण जे संविधानाची शपथ घेऊन मोठ्या पदावर बसले आहे तेच तर संविधानाचा अपमान करत आहे। सर्वात पहिले तर त्यांना बदललं पाहिजे। आपण त्याला नाही बदलू शकत, पास्ट नाही बदलू शकत। तू बरोबर आहे, पास्ट नाही बदलू शकत पण फ्युचर तर बदलू शकतो। फ्युचर? फ्युचर कसं बदलणार? चल बस।
अरे काका तुम्ही सॉरी काका, तुम्हाला मग जास्तच बोलतो. आम्हाला संविधान जाणणाऱ्यामध्ये नाही, संविधान वाचवणाऱ्यामध्ये सामील आहे. शपथ.